आपण श्रवण करत आहात गोविंद प्रभू बाबाचं रुद्धपूर पर्यंत आपण पोहोचलेलो आहात। आमचे स्वामी राम यात्रेच्या निमित्ताने राम यात्रा सोडून रुद्धपूरला गेले आणि गोविंद प्रभू बाबाचा इतिहास आपल्याला सांगितला। गोविंद प्रभू बाबाची अचाट शक्ती, अचाट प्रज्ञा, ऐकली आणि त्या रुद्धपूरला गोविंद प्रभू बाबा राज्य करत होते। तो अवतार कसा होता? आमचे स्वामी श्री चक्रधर गोविंद प्रभू बाबापर्यंत का पोहोचले? जाण्याचा काय उद्देश? म्हणून आपण पुढची कथा श्रवण करणार आहात। सर्व अवतारामध्ये निराळा जेवढे अवतार आहेत, 5 अवतार आपल्याला माहित आहे। 5 अवतारामध्ये तो वेगळा परमेश्वर आहे। त्याचं वर्तन पाहिलं तर लोकांना वेळपटासारखं वाटतं। दिसण्यात वागण्यात भोळा आहे, वेळासारखा आहे, पिशाच्यासारखं वाटतं। कारण त्यांची चाल, त्यांचं पाहणं, त्यांचं बोलणं हे सर्व विचित्र आहे। चालताना सुद्धा गोविंद प्रभू बाबा कधी सरळ चालत नाही। चालताना असे दूर दूर धावत होते। समोर कधी पाहत नव्हते। चालताना वर आकाशाची वास पाहायचे आणि सरळ चालायचे। वेद अध्ययन पूर्ण केलेलं होतं। सर्व जातींचा समावेश केलेला, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणत्याही जातीचा भेद गोविंद प्रभू बाबांनी केला नाही। कारण जो ईश्वराचा झाला, ज्याने ईश्वराच्या भक्तीचा अंगीकार केला, तो कोण्याही जातीचा असो, देव हा कोण्या एका जातीचा नाही, असं गोविंद प्रभू बाबांनी सिद्ध करून दाखवलं। म्हणून सर्व जातीच्या घरी गोविंद प्रभू महाराज फिरले। भिकंचन गुरु आणि शिष्याचा संवाद आपण ऐकत आहात। भिकंचन हा शिष्य आहे। हा भिकंचन बोलतो, तुम्ही म्हणतात गोविंद प्रभू बाबा ईश्वर आहेत, ईश्वरा प्रगटलेला आहे आणि ईश्वर अवतार वेळासारखा का वागतो? काही कळालं नाही याचं कारण। कसा विचित्र परीने वागतो काही कळालं नाही। आतापर्यंत कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही। शहाणे शहाणे लोक असतात जगात, ते शहाणे शहाणे लोक
भांबावून जातात. अवताराचं वेळ पाहून पाहून सर्व जग त्या राऊळांकडे पाहून भांबावून गेलं. देव वेळा भक्त वेळे, आचार वेळा कर्म धर्म वेगळे, असा प्रश्न गुरुवर यांना विचारलेला आहे भिकनचंद दासांनी. आणि वेळा आहे, वेळाच्या ठिकाणी भजन होईल, वेळाच्या ठिकाणी पूजन होईल, पुजारी सुद्धा वेळाच राहील, आरती सुद्धा वेळासारखीच होईल, पोथी सुद्धा फळा फाडून टाकतील, सगळं होईल चुथळा धर्मतत्वाचा. काही कळत नाही मला की राऊळ वेळे का झाले, राऊळांनी वेळे पण का स्वीकार केलं. आणि जर देवच वेळा झाला तर आमच्यासारखे शौच असमर्थ लोक कसे काय वाचतील. हा प्रश्न भिकनचंदांनी गुरुवर्याला विचारलेला. तेव्हा गुरुवर्य हसले. म्हणतात तुला नवल वाटेल, या जगात असं पाहताना तुला नवल वाटेल, पण ऐक आता तुला सांगतो खरं कारण काय आहे. गोविंद प्रभू बाबांनी येड्याचं सोंग का घेतलं, वास्तव गेले नव्हते, पण येडपट का झाले याचं कारण सांगतो. कारण या जगात अशी कंडिशन आहे, या संसारात आपण परिभ्रमण करत असताना आपल्याला लक्षात येईल की माणसं कशी आहेत. जे शहाणे होऊन वर्तले, जे स्वतःला शहाणे समजतात आणि शहाणे होऊन जे वर्तन करतात, त्याला जगाने उपद्रवलंय. चांगल्या माणसाला कोणीच किंमत देत नाही. जो शहाणा होऊन वर्ततो त्याला जग त्रास देतं, त्रस्त करून सोडतं, त्याचं जिनं हैराण करून टाकतं. कारण हुशार आहे, हुशार असल्यामुळे लोकांना त्याची हुशारी सहन होत नाही आणि त्याच्यामुळं हे जनता त्याला त्रस्त करून टाकते. आणि सर्व लोक कर्मठ आहेत, कर्मठ विचारांचे, घाण विचारांचे, ज्या विचारांमध्ये घाणच सामावली आहे अशा कर्मठ विचारांचे. त्या आरंभी केली चेष्टा तर मिळत असे प्रतिष्ठा. त्यांची आधी चेष्टा करतात, मग प्रतिष्ठा मिळवतात. हा जन सर्व विपरीत आहे. विपरीत म्हणजे चांगल्या माणसावर चांगली बुद्धी ठेवत नाही, शहाण्या लोकांना चांगलं समजत नाही. त्यांची प्रतिष्ठा जर पाहिली चांगल्या माणसाची की खूप वर चाललेला हा खूप प्रतिष्ठावान आहे, तर हिंसाही होते हो. त्याचा काटा काढायला कमी करत नाही. आपल्या डोक्याच्या वरचा नको. या जगात अशी कंडिशन आहे की एखादा हुशार माणूस आहे, त्याच्या हुशारतेचा विद्वत्तेचा गर्व करणार नाही, पण हा आपल्या डोक्याच्या वर जातो आहे, आपल्या शिराच्या वर जातो आहे, तर मग त्याची किंमत झिरो आहे. विचार करा, समाधीशी मान्यता मिळाली भक्ताकडून, जिवंतपणी त्या माणसाला किंमत राहत नाही. जिवंतपणी तो माणूस काही नाही, परंतु मेल्यानंतर त्याची समाधी बांधली जाते, त्याचं थळग बांधलं जातं आणि त्या समाधीला लोक जातात. त्या समाधीला त्याची किंमत येते. त्या समाधीला मान्यता मिळते. आणि जे मारेकरी असतात, जे मारणारे असतात, तेच पुजारी होऊन वर्ततात. अशी समाजाची गत आहे. जिवंत असता
माणूस जिवंत आहे तोपर्यंत द्वेषभाव, द्वेष करतात, भाव करतात, पण मेल्या उपरी गौरव करतात. जो माणूस हुशार राहतो त्या माणसाला जिवंतपणी किंमत देत नाही, मेल्यानंतर त्याचा गौरव होतो. हा लोकांचा स्वभाव आहे. उदाहरणार्थ शिर्डी, जेव्हा ते होते घरोघरी राहायचे, कोणी किंमत देत नव्हते, पण त्यांची समाधी बांधल्या गेली. सर्व दुनिया आज पाठीशी जाते, सर्व दुनिया तिथं जाते. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला किंमत मिळत नाही, मेल्यानंतर त्याला किंमत येते. जिवंतपणी फाशी देतात हेच लोक हुशार माणसाला जिवंतपणी फाशी देतात आणि परत त्याची समाधी बांधतात. वर हार तुरे त्याला समर्पित करतात. हेच माणसं मत्सरग्रस्त होते पहिले, हेच त्याचा द्वेष करत होते. पश्चात त्याचं कीर्तन करतात, जिवंतपणी कधी स्तुती केली नाही. त्याचं चरित्र आख्यान कधी ऐकलं नाही. हेच काय, जिवंतपणी उपाशी ठेवला, खायलाही दिलं नाही. हो, जिवंतपणी खायलाही दिलं नाही. पुन्हा मेल्यानंतर त्याची समाधी बांधली. पुण्यतिथी सोहळा साजरा केला, नैवेद्य त्याला दाखवलं त्या समाधीच्या पुढं. म्हणून जे शहाणे लोक आहेत त्यांनी जर या जगावर प्रीती केली तर त्यांची अशी फजिता करतात. म्हणून राऊळ वेळे झाले. राऊळांनी वेळे पण शिकायचं काय, कारण तर या जगात चांगल्या माणसाला किंमत देत नाही लोक. चांगल्या माणसांना जिवंतपणी त्रास देतात, मेल्यानंतर त्याचा अशा प्रकारचा गुगू करतात. हे राऊळांच्या परमेश्वर अवताराच्या लक्षात आलं. आणि परमेश्वर अवताराच्या लक्षात आल्यानंतर राऊळांना वाटलं या लोकांना ठीक करायचं आपल्याला. हा जन कोणत्या परिस्थितीत वावरतो आहे, या जन लोकांना आपल्याला चांगला सन्मार्ग दाखवायचा आहे. म्हणून राऊळांनी वेळाचा अवतार धारण केला, समाज सुधारावा म्हणून ते लोकाला ज्ञान सांगतात. पण लोक त्याच्यावर विपरीत होतात. ज्याच्यापासून ज्ञान होतं त्याच्यावरच विपरीत होतात. ज्ञानाला वैरी असता, ज्ञानाला खूप वैरी आहे. आणि हे सर्व कार्य गोविंद प्रभूंनी चिंतलं, गोविंद प्रभू बाबांनी अंतःकरणात जाणून घेतलं. म्हणून त्यांनी ठरवलं की या लोकांना ज्ञान द्यायचं नाही. हे वेडे पिशे अवतार होऊन यांना ठिकाणावर आणायचं. आपण कृती करायची, कोणतेही शब्द तोंडाने बोलायचा नाही. गोविंद प्रभू बाबांनी जे 125 वर्षामध्ये जे काही कार्य केलं ना, त्या कार्यामध्ये एकही शब्द असा दुसऱ्याला बोलून नाही दाखवला, कृतीतून केला. या लोकांना आपल्याला प्रेमाचं दातृत्व करायचं आहे. आणि प्रेमाचं दातृत्व करत असताना आपल्याला त्यांना प्रेम द्यायचं आहे. ज्याला प्रेम होणार, ज्याला प्रेमाचं दातृत्व होणार, त्याला शत्रू राहणार नाही. ज्ञानाला शत्रू आहेत, प्रेमाला शत्रू नाही. ज्याप्रमाणे ज्ञान हे स्पर्धेच्या बाहेर, भ्रमर असतो, आपल्याला माहित आहे, किडा असतो, भुंगा असतो. हा भुंगा सकुमार राहतो, परंतु त्याच्यामध्ये इतकी ताकद राहते
तो एखाद्या बांबूवर एखाद्या लाकडावर जर तो भ्रमर बसला ना तर त्या लाकडाला छिद्र पाळून पलीकडे जातो. अशी त्या भ्रमराची ताकद आहे. म्हणून राहुलांनी ठरवलं, गोविंद प्रभू बाबांनी ठरवलं की आपण वेळ राहायचं. आपण रुद्धपूरचं चरित्र ऐकतंय आणि आमच्या स्वामींचा मुक्काम रुद्धपुरीपर्यंत आलेला आहे. आणि रुद्धपूरला ज्या ठिकाणी येत आहेत ते अवतार वेडे आहेत. त्यांच्या समोर आमचे स्वामी गेलेले आहेत. आणि याच कारणे ही सर्व परिस्थिती समाजाची समजून घेतली. ही सर्व परिस्थिती समाजाची आज परमेश्वर अवताराने समजून घेतली आणि म्हणून वेळेपण स्वीकारते. वेळेपणाचं पांघरून घेतलं. वेळे नव्हते, वेळेपणाचं पांघरून घेतलं. कारण प्रतिकूलाचे असूयाबा. एखादा विद्वान झाला, हुशार झाला की त्याला प्रतिकूल राहतात आणि प्रतिकूल लोक त्याचा विरोध करतात आणि हे विरोध व्हायला नको म्हणून आमच्या अवताराने साधेपणाचा वज्र कवच पांघरला. धर्म राखावया, धर्माचं ज्ञान लोकांपर्यंत पोचावं, यांना धर्म कळावा. प्रभू करुणेचा जिव्हाळा, धर्म स्वतःची जगला, मानवाचा सांगता विध्वंस. अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला वेळेपण त्या राहुलाचं सांगितलं. हा अवतार गोविंद प्रभू बाबाच्या जवळ गेलेला आहे आणि गोविंद प्रभू बाबाच्या समोर उभा राहिलेला आहे. जो रामयात्रेला जाणार होता तो रुद्धपूरला गेला आणि अशा वेड्या पिशा अवताराच्या समोर तो उभा राहिलेला आहे. आणि तो जो अवतार होता तो खरोखर वेळा न होता, पण वेळाचं सोंग घेतलेलं होतं. म्हणून संपूर्ण रुद्धापुरामध्ये राहुलांना राहुलमाय राहुल बाप म्हणावं. कर्तृत्व करून दाखवलं. शब्दाच्या माध्यमातून नाही, कृतीच्या माध्यमातून. कृतीच्या माध्यमातून आमच्या राहुलांनी माणुसकीचा धडा दिला. प्रेमळपणाच्या माध्यमातून राहुलांनी राहुलमाय राहुल बाप अशा प्रकारचा हे केला. आणि अजात शत्रू निर्वयी अजात शत्रू होते. त्या गावामध्ये त्यांच्या विरुद्ध कोणीच नव्हतं. वात्सल्याचं माहेरघर होतं, प्रेमाचं माहेरघर होतं. एक गोष्ट सांगतात ते राहुलाच्या काळात घडलेली गोष्ट. एक बाई होती, गरीब घरची मुलगी होती आणि गरीब घरची मुलगी असल्यामुळं एका घरी तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर गरीब घरची मुलगी असल्यामुळं सासुरवास भयंकर व्हायला लागली. उठता बसता चालता बोलता तिला खूप सासुरवास व्हायला लागला. माहेर नव्हतं, माहेरी जाऊ तर माहेर नव्हतं. खूप विचार केला, सासुरवास होतो आहे, त्रास होतो आहे, दिवस काढत होती. एकदा तिने विचार केला की या घरात राहायचं नाही, घरातून निघून जायचं. सावळापूर नावाचं गाव होतं आणि त्या सावळापूर त्या गावाच्या नावातली ती मुलगी बाहेर निघाली. नवरा विचारतो कुठं चालले, म्हणजे मी माहेरला चालले. तुला कुठं माहेर आहे, गप घरात बैस. माहेर नाही, हे काय माझं माहेर रुद्धपूर आहे.
परमेश्वरपूर माझं माहेर आहे. राहुलांचा तिची परिचय सुद्धा नाही, राहुलांची तिची ओळख सुद्धा नाही. परंतु संकटातून पावलेली असलेली ती स्त्री सदोदित तिला संकट असलेलं ती स्त्री विचार करायला लागली की आपण आता काहीतरी करू. आपण ऐकलेलं आहे की राहुल माय आहे, राहुल बाप आहे, आपण त्यांचं निमित्त करू आणि घराच्या बाहेर येऊ. काय ऐकत नाही म्हणे, तुझं कुठं माहेर आहे पाहतो. स्वतःचं माहेर परमेश्वराला समजलं, स्वतःचं माहेर परमेश्वराला समजून घराच्या बाहेर निघाली. राहुलांना कळालंय की मुलगी येते आहे. पहा, परमेश्वर दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू, वेळा झालेला परमेश्वर आहे. पण त्या परमेश्वराने किती लोकांना आपल्या कृतीतून चांगल्या भावना दिल्या. ह्या भावना आपण अंतःकरणात घ्यायच्या. राहुल म्हणतात, अरे आज माझी मुलगी येणार आहे, चोळी आणावी म्हणे, साडी आणावी म्हणे, पदार्थ आणावे म्हणे. 3 वेळा बोलायचे. रुद्धपूरला आली, गोविंद प्रभू आवडता खुशीत घुसली, खूप रडायला लागली. तिला माहेरचं सुख मिळालं. माहेरची जी उणीव होती ती माहेरची उणीव राहुलांनी भरून काढली. पाठीमागून तिचा पती आला, पाठीमागून तिचा पती आला. पाहतो, अरे हिला तर खूप मोठं माहेर आहे. त्याच्या अंतःकरणात फरक पडला. स्वामी गोविंद प्रभू बाबांनी एकही शब्द ज्ञानाचा शिकवला की बाबा तू हिला का त्रास देतो, तू हिला का परोपरी दुःख देतो, असा एकही शब्द राहुल तोंडातून बोलले नाही. फक्त कृती. वेळाचं सोंग घेतलेला राहुलाने, पण किती मोठं अद्भुत असं कार्य समाजाला दाखवून दिलं. आणि समाजाला दाखवून दिल्यानंतर तो जो जावई होता, तिचा पती होता, तो राहुलांच्या श्रीचरणी नतमस्तक झाला. त्याला कळालं आपली चूक काय आहे, आपण अशा प्रकारे का वागतो आहे, हे चूक त्याला कळाली. आणि कळाल्यानंतर तो राहुलाजवळ बसला. राहुलाने त्यांची मुलीप्रमाणे अशा प्रकारची व्यवस्था केली. जाताना तिला बोलवून दिली आणि देवाने आपली मुलगी म्हणून सासरी पाठवली. किती अद्भुत काम राहुलांनी केले. जो राहुल वेडा पिसा आहे, जो राहुल वेड्यासारखं चालतो, लोक म्हणतात तो वेडा आहे, पण त्यांनी समाजात इतकं मोठं काम केलं. एकही शब्द न बोलले आहे आपल्याला ऐकली. पण द्वापार युगातला विचार करा. द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्ती बलाढ्य होते, त्यांच्याजवळ सैन्य होतं, राजा होता. आणि कौरव पांडवाचा युद्धाच्या आधी, कौरव पांडवांचं युद्ध होण्याच्या आधी शिष्टाईला श्रीकृष्ण चक्रवर्ती जेव्हा कौरवांकडे गेले, फेल झाली शिष्टाई. शिष्टाई फेल झाली, युद्ध झालं. आणि हा एक वेळा असलेला अवतार, ज्या अवताराने घरात सदोदित ज्या मुलीला त्रास होता, तो न सांगता न काही करता कृतीतून चांगला करून दाखवला. महाभारतामध्ये लढाई झाली. सांगा कोणता वेळ, कोणता अवतार चांगला? जरी श्रीकृष्ण चक्रवर्ती राजे होते, परंतु शिष्टाई फसवून गेली. आणि इथं मात्र तसं झालं नाही. याच गोविंद प्रभू बाबाच्या काळात खेड म्हणून गाव आहे, रुद्रपूरच्या जवळ एक 15-20 किलोमीटरवर खेड नावाचं गाव आहे. त्या गावात 2 पार्ट्या होत्या आणि त्या 2 पार्ट्याचे भांडण मारामारीपर्यंत आले.
खूप विचार केला की आता हे विकोपाला जाणार, हे भांडण खून खराबा होणार. राहुल रुद्धपुरून त्या ठिकाणी गेले आणि दोन ज्या पार्ट्या होत्या तो दोन पार्ट्याच्या मध्ये जाऊन उभे राहिले. काहीच बोलले नाही, यांनाही बोलले नाही, त्यांनाही बोलले नाही, न सुद्धा उभं राहिले. त्या खेड गावाची जी लढाई होती ती चमल्या गेली. न सुद्धा कृतीच्या माध्यमातून असं कार्य करणारा हा राहुल श्रेष्ठ पुरुष, श्रेष्ठ अवतार आहे की तो बोलत नव्हता, पण कृतीतून काय काय करून दाखवायचा हे काही सांगता येत नाही. म्हणून खेड रुद्धपुराची संधी त्यांची लढाई शमून गेली आणि प्रभूमुळेच ते एकमेकापासून जे लांब जाणार होते ते दूर गेले. आणि द्राविड देशात त्याच अवताराची एक अनेक लीला सांगतात की ज्या अवताराजवळ स्वामी चक्रधर हरिपाळ चक्रधर झालाच नाही, हरिपाळ गेलेला आहे. तो व्यक्ती कसा आहे, आपण जाताना कोणत्या व्यक्तीजवळ जाऊन विचार करावा. संपूर्ण गुजरात राज्याचा त्याग करून महाराष्ट्रात आलेला हरिपाळ राहुलांच्या समोर जाऊन का उभा राहिला. काय असं होतं त्या राहुलामध्ये की गोविंद प्रभू बाबाच्या समोर हा राहुल हे होतं. म्हणून त्या राहुलाचं एक एक अगम्य अशी लीळा या कथाकारांनी आपल्या समोर सांगितलेली आहे. द्राविड देशाचा एक ब्राह्मण होता. त्याने भविष्य वाचलं, पुराण वाचलं. द्राविड देश कुठे गेला, खूप लांब गेला. आणि रुद्धपूर कुठे गेलं, खूप इकडे राहिलं. आता अशा प्रकारचं द्राविड देशाचा ब्राह्मण त्या ठिकाणी पोथी वाचतो आहे आणि पोथी वाचता वाचता त्याला कळालं की रुद्धपूरला अवतरले श्री भगवान. अरे परमेश्वर अवतार जे आहे ते रुद्धपूरला अवतारलेले आहेत असं त्याला त्या पोथीमध्ये कळालं. त्या ब्राह्मणाला आणि त्याने विचार केला की आपल्याला जायचं परमेश्वरपूरला. त्याला त्या अवताराची खूण त्या पोथीमध्ये दिसली. त्या अवताराचा मोठेपणा तिथं कळून आला. तो कैवल्याचा राणा, वराळचा झाला, विदर्भातला झाला. विदर्भामध्ये वास्तव्य आहे त्यांचे. म्हणून त्यांनी तिथं आले. राहुलांच्या चरणी त्यांची भेट झाली आणि त्याला कळालं की या जगात फक्त परमेश्वर अवतार हाच आहे. असं राहुलाचं चरित्र ज्यांनी कृतीतून करून दाखवलं. आपली नवरात्र चालू आता. नवरात्रच्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहे आणि त्या नवरात्रमध्ये रुद्धपूरला सुद्धा महाजन लोक होते. ते घट बसवायचे. घट बसवतात म्हणून आपण स्थानाचा अंगीकार करतो, शास्त्राचा अंगीकार करतो की त्या विधीपासून आपल्याला बाळ होऊ नये. म्हणून या नवरात्रच्या माध्यमातून असे कार्यक्रम होत असतात. पूर्वी ही नवरात्र होतं राहुलांच्या काळात. तिथेही घरोघरी घट बसवायचे. राहुलाला मान्य नव्हतं. आपण जर कोणाला सांगितलं तर ऐकणार नाही आजही. पण राहुलांनी कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. घट बसवणं राहुलाला मान्य नव्हतं
कारण प्रत्यक्ष परमेश्वर अवतार त्या गावात आहे. परमेश्वराची भक्तीच व्हायला पाहिजे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त कोणाचीच भक्ती व्हायला नको असं प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येकाला पाहिजे असतं. हा राहुळाचा हेत होता. म्हणून त्यांनी एकाही महाजनांना सांगितलं नाही की घट बसवू नका. जायचे घरामध्ये, घट धरायचे आणि फेकून द्यायचे. घट विध्वंसने कृतीतून केलं, प्रत्यक्ष नाही केलं. घट फेकून द्यायचे. याच्या मागचा उद्देश, याच्या पाठीमागची भूमिका राहुळांची की आपण जो घट बसवतो आहे हा देवता भक्तीचा आहे आणि देवता भक्ती हे परमेश्वर भक्तीला मान्य नाही. परमेश्वर भक्ती करत असताना देवता भक्तीचा अवलंब नको असायला पाहिजे. हा राहुलांनी कृतीतून सांगितलं. आपण प्रवचन करून सांगतो, प्रवचन करता करता आपण थकून जातो. आपण शब्द सांगू सांगू लोकांना थकून जातो, पण पुढचा मानत नाही. पण राहुलांची जी कृती होती ना, राहुलांचं जे कार्य होतं ना, ते प्रवचनापेक्षा महान होतं. रुद्धपूर कदाचित आपण बघितलं असेल तर रुद्धपूरला त्या काळात एकही देवतेचं स्थान राहुलांनी ठेवलं नाही. सर्व राहुल स्थानांना राहुलाचा संबंध झाला. त्याच्यात खोकलाई असेल, त्याच्यात कोलारी असेल, अशा अनेक देवतेचे होते. पण राहुलांनी संबंध देऊन त्यांना परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यात आणलं. हा कृतीतून उद्देश करून दाखवला, कृतीतून सिद्ध करून दाखवलं की प्रत्येकाने परमेश्वराचीच भक्ती करायला, परमेश्वरावरच भाव असायला पाहिजे. म्हणून प्रवचन जरी केलं तर प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला प्रभावेल का न प्रभावेल माहीत नाही. पण राहुलांना माहीत पडलं की आपण वेळ होऊन यांना शहाणं बनवण्याचं गरज आहे. आपण वेळ व्हायचं पण पुढच्याला शहाणं बनवायचं. म्हणून राहुल वेळे झाले आणि त्या कृतीतून त्यांना शहाणं बनवलं. म्हणून कृती हे प्रवचनाहून महान. आणि हा प्रकार असताना आमच्या स्वामीचे राहुलांचा काय होता? राहुलाचा प्रकार असा होता की कोणत्याच जातीला ते भिन्न मानत नव्हते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, जो परमेश्वराची भक्ती करेल तो कोण्याही जातीचा असो तो परमेश्वराचा आहे. हे राहुलांनी सिद्ध करून दाखवलं. आमच्या स्वामींनी सिद्ध करून दाखवलं. जातीचा मतलब नाही, सर्वांची एकच जीव जात आहे. एखादा ब्राह्मण असेल परंतु हिंसक असेल त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. एखादा वैश्य असेल परंतु हिंसक असेल त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. पण एखादा शूद्र असेल परंतु तो परमेश्वराचा उपासक असेल, परमेश्वरावर त्याची श्रद्धा असेल तर तो इथेच आहे, तो आमचा आहे, त्याची किंमत करा. म्हणजे जातीला महात्म्य नाही दिलं, ना आमच्या स्वामींनी दिलं ना गोविंद प्रभुबाबांनी दिलं. जातीचा भेद कोणताही केला नाही. आणि त्यांनी एक उदाहरण सांगितलं. राहुल प्रत्येकाच्या घरी जायचे रुद्धपूरला. ज्याने बोलवलं त्याच्या घरी जायचे. ब्राह्मणाने बोलवलं ब्राह्मणाच्या, महाजनांनी बोलवलं महाजनांच्या घरी, मातांगाने बोलवलं मातांगाच्या घरी. त्या गावातले महाजन एकत्र झाले, विचार करायला लागले की हे राहुलाने गाव भ्रष्ट केलं. ब्राह्मण जातीचे लोक पूर्वीच्या काळात असे होते की ते ब्राह्मण राहायचे, त्यांना शूद्राची सावली सुद्धी पडायला नको, इतकं खराब वर्तन, खराब अशा प्रकारची त्या काळात 800 वर्षापूर्वी होती. आणि तेच स्वामींना खंडवायचे होते राहुलाला. आणि राहुल त्यांना काय करायचे, सर्व इकडचं तिकडं करायचे. मग त्यांनी काय केलं, आपण विचार करू आणि या जे मातांग लोक आहे यांना गावाच्या बाहेर घरं बांधली, यांना आपल्या गावात ठेवायचं नाही. गावाच्या बाहेर त्यांना घर बांधण्यात आले. ज्या ठिकाणी घर बांधले त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही.
यांना गावातून आखलून गेलं, परंतु पाणी नव्हतं. ते मातांग मंडळी सरली राऊळांजवळ आली, विनवणी केली की आम्हाला पाणी नाही आहे. आणि ते मातांग राऊळांना परमेश्वर भक्तीमध्ये तल्लीन होते. ते मातांग परमेश्वर भक्तीच्या रसामध्ये न्हावून निघायचे असे ते मातांग होते. राहुलाला कळव आली आणि गेले आणि जागा दाखवली इथं खोदा म्हणे. तिथं खोदल्या गेलं, गावात पाणी नव्हतं तेवढं पाणी त्या ठिकाणी लागलं. गावात पाणी नव्हतं तेवढं त्या ठिकाणी पाणी लागलं. आणि ते राऊळ माय बाप म्हणू लागले की राऊळ माय राऊळ बाप हा मातांगाचा समूह परमेश्वर भक्तीमध्ये लागला. परमेश्वर भक्ती, परमेश्वरात त्यांची श्रद्धा होती. म्हणून परमेश्वर अवतार कोणत्याच जातीचा उल्लेख करत नाही. परमेश्वराला कोणती जात नाही, फक्त एकच जीव जात माहीत आहे. कारण सर्व जीवच जात आहे. मातांग असला तरी जीव आहे, ब्राह्मण असला तरी जीव आहे, वैश्य असला तरी जीव आहे, क्षत्रिय असला तरी जीवच आहे. आणि हे जीवजात आज या कर्मफळाच्या मानाने त्याच्यामध्ये गेलेली आहे. पण धर्माचा अधिकार, ज्ञानाचा अधिकार चातुर्वर्णन चौवर्णाला आमच्या स्वामींनी सुद्धा चातुर्वर्णन चरक देशम या शास्त्राशी अनुसरली. चार वर्णामध्ये भिक्षा मागायची असा जो संदेश देणारा राहुल तो वेळा होता. पण दुसऱ्याला शहाणं करायचा, वेळा होऊन दुसऱ्याला शहाणं केलं. कारण शहाणा माणूस शहाण्याला शहाणं करू शकत नाही, अशी जगाची रीत आहे. म्हणून राहुल वेडे झाले. आणि देऊळ वळ्यावरून तो हरिपाळ निघालेला आहे. काजळा देऊळ वाड्याला 2 जण होते, त्यांना त्या ठिकाणी सोडून दिलं. आपले वस्त्र अलंकार त्या ठिकाणी ठेवून दिले आणि तिथून तो निघालाय रुद्धपूरकडे. रुद्धपूर गाव त्यांनी पाहिलेला आहे. हरिपाळाला उचंब भाव आलाय. हरिपाळाला देवाचा देव असलेला राऊळ भेटणार आहे आणि त्या राऊळाची मिलनाची अपेक्षा लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. आणि पावलं चालताय भेटावया गुरु माऊलीची उत्सुकतेने चाललेली आहे. हरिपाळ आनंदाने चाललेला आहे. आणि भेटलं तरी कुठं हो, अनंत ब्रह्मांडाचा मालक राऊळ हाही स्वामी 2 अवतार एकत्र भेटताय. भेटाव कुठं? आता आपण एखाद्या आमदाराला भेटायला जातो, खासदाराला भेटायला जातो, मंत्र्याला भेटायला जातो. त्यांचे ऑफिस असतात, त्यांच्या मोठमोठ्या जागा असतात, त्याच्यामध्ये एसी असतात, त्याच्यामध्ये खूप मोठी बसायची व्यवस्था असते. आता हा अवतार त्या अवताराला भेटायला चाललेला आहे. विचार करायसारखी परिस्थिती आहे. कसं असावं ठिकाण भेटण्याचं? तर बाजार हा काय, बाजारामध्ये आहे. राऊळ बाजारामध्ये बसलेली आहे आणि त्या ठिकाणी हा हरिपाळ तिथं जाऊन उभा राहिलेला, हात जोडतोय, स्वामींचा हात जोडतोय. हरिपाळ राऊळांच्या मूर्ती पायापासून तर डोक्यापर्यंत अवलोकन करतोय, पाहतोय कशा प्रकारची मूर्ती आहे. काय मिलन असेल, काय सोहळा असेल 2 अवताराचा, गोविंद प्रभू बाबा आणि हरिपाळ. राऊळाच्या हातात शेंगुळे आहेत, बुरडे आहेत.
शेंगोळे जातं ना, शेंगोळे, ते शेंगोळे हातामध्ये आहे. चावायचे, थुंकायचे, चावायचे, थुंकायचे. वेळपट मूर्ती होती, पण दुसऱ्याला शहाणं बनवायसाठी होती. असा असलेला शेंगूर बोलण्याचा हे शेंगूर धरलं आणि असं फेकलं. राहुलांनी जे फेकलेलं शेंगूळ आहे आमच्या स्वामी चक्रधरांनी हरिपाळाने प्रसाद म्हणून घेतलं. राहुलांचा अर्धा डोळा उघड दाखवायचा, अर्धोन्मिलित बनायचे. मोठी दाढी होती, नाभीपर्यंत बेंबीपर्यंत दाढी होती. मोकळे केस होते, कटी प्रदेश होता. अशा मूर्तीचं वर्णन केले. हरिपाळाने पाहिलं, राहुलांनी हास्य केलं प्रेम भराने, आणि तो जो शेंगूळ फेकलं ना, शेंगूळ बोलले जे फेकले ना, ते यांनी स्वीकार केले. आणि स्वीकार केल्यानंतर राहुल म्हणतात, अया आता माझा होय म्हणे, माझा आहे तू. ब्रह्म भेटीचा सोहळा झाला आणि मिलनाचं आनंद यायला लागला. आनंदाचं उधाण आलं आणि राहुल हसले. क्षणामध्ये आरोग्य झाली आणि गोविंद प्रभू बाबांनी आमच्या हरिपाळाचं आडनाव चक्रधर केलं. गुजरात मधला असलेला हरिपाळ, ज्याचं प्रेत स्वामींनी उठवलं आणि ते प्रेत उठवल्यानंतर कमळा ईशावर नाराज होऊन वापस आलेला अवतार महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात आल्यानंतर त्या हरिपाळाने गोविंद प्रभू बाबाच्या समोर हात जोडले, शेंगूळ बोर्डे घेतले आणि त्यांनी प्रसन्नतेने नाव दिलं. राहुल म्हणतात, होय चक्रिया होय चिमणी. आणि तो हरिपाळाचा आज चक्रधर, जो आपला साधनदाता आहे, तो आज चक्रधर झाला. त्या शेंगूर बोर्ड्यासोबत नुसता प्रसाद तर कोणीही घेतो हो, परंतु त्या शेंगूर बोर्ड्यासोबत आमच्या स्वामी चक्रधरांनी पर आणि अवर दोन शक्ती स्वीकार केल्या, दंडवत केला आणि गोविंद प्रभूला गुरुत्व मानितलं. गोविंद प्रभू बाबा चक्रधर स्वामींचे गुरु झाले आज. ज्यांच्यापासून दोन अक्षर शिकले जातात, ज्यांच्यापासून धर्माचे धडे आपल्याला मिळतात, ते गुरुस्थानी असतात. हा आदर्श आमच्या स्वामी चक्रधरांनी आपल्याला दाखवून दिले. ते दोन अवतार परमेश्वर होते. दोन अवतार एकमेकांमध्ये विरामलेले होते, परंतु तरीही आदर्श आपल्याला दाखवायचा होता की जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्ती होत नाही. लक्षात ठेवा, ज्ञान प्राप्ती होण्यासाठी गुरुची अत्यंत गरज आहे. गुरु हा निमित्त आहे. गुरु हा आपल्याला ज्ञानाचा, त्याच्या माध्यमातून मिळणारा ज्ञानाची शक्ती आहे, पण देणारा परमेश्वर आहे. अशा प्रकारचा त्या प्रसोदाबरोबर तो चक्रधर झाला. मेल्या चक्रिया होय म्हणे, चक्रधरूची होय म्हणे. अशा प्रकारचा चक्रधर झाला आणि तेव्हापासून हरिपाळाचं नाव बदलल्या गेलं. हरिपाळाचा चक्रधर झाला. ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. शेंगूर बोर्ड्याच्या याला मानून कसं बनलं, काय त्याच्यामध्ये सामर्थ्य असेल. आणि त्यांनी दिलेलं ज्ञान, गोविंद प्रभुबाबांनी दिलेलं ज्ञान स्वीकारलं आमच्या स्वामींनी आणि नतमस्तक झाले. विचार करा, इथेही बाजार भरलेला आहे. बाजारामध्ये आमच्या राहुलांनी गोविंद प्रभू बाबांनी स्वामी चक्रांना ज्ञानशक्ती दिली. बाजारामध्ये राहुलात रांधवनाट बाजारामध्ये किती कल्लोळ राहतो,
गर्दी राहते बाजारात, एकमेकाला शब्द ऐकायला येत नाही. परंतु त्या बाजारामध्ये आमच्या राहुळांनी चक्रधारांना ज्ञानशक्तीचं दातृत्व केलं. त्याचप्रमाणे तुम्ही जर भगवद्गीता पाहत असाल, भगवद्गीता ज्याला माहीत आहे, तर भगवद्गीता कुठे निरूपण केली हो? एकूण हजारो सैनिक आहे, एकूण हजारो सैनिक आहे. मध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन उभा आहे, रणांगण आहे आणि इथं रांधवन आहे. तिथं रणांगणावर ज्ञानशक्ती दिली, इथं रांधवन असली. रणांगण आणि रांधवन असं दोन्ही ठिकाण गर्दीचे आहेत. पण द्यायचं असलं परमेश्वराला की कुठं देईल काही सांगता येत नाही. गर्दीच्या ठिकाणी ती ज्ञानशक्ती. दोन सर्वज्ञ एकत्र झाले. बाजारपेठेत रांधवन स्थळ निवडलं देवाने आणि दाखवून दिलं. काय दाखवलं? याच्या मागचं काय? धर्माचा बाजार आहे. आज प्रत्येक ठिकाणी धर्माचा बाजार आहे. धर्माला एक निमित्त करतात, काही घेणं नाही कोणाला कोणाशी, फक्त आपली प्रतिष्ठा राखावी, आपला स्वार्थ पूर्ण व्हावा म्हणून धर्माचा अंगीकार करतात. अशी परिस्थिती पुढे होईल म्हणून देवाने धर्माचा बाजार दाखवले. बाजारामध्ये नाना प्रकारचे दुकानं असतात. जो तो ओरडतो. प्रत्येकाला असं वाटतं गिऱ्हाईकाने आपल्या दुकानात यावं. कुठं मेवा मिठाईचं दुकान राहतं, कुठं वस्त्राचं दुकान राहतं, कुठं तेल्याचं राहतं, कुठं तांदूळाचं राहतं, कुठं धान्याचा व्यापार राहतो, कुठं भाजीचा राहतो, कुठं खेळणी राहतात, कुठं भांडी राहतात, कुठं पाळणे असतात, कुठं फळं फुले असतात. बाजारात या सर्व गोष्टी आपल्याला आठवत असते की ह्या गोष्टी सर्व बाजारात असतात. आणि प्रत्येकाचा गोंधळ वेगळा असतो. तशा प्रकारची धर्माची परिस्थिती 800 वर्षापूर्वी झाली होती. धर्माचा बाजार झाला होता. ब्राह्मण लोक स्वतः धर्माचा बाजार करून घेतला होता आणि त्यांना समजायचं की हा बाजार फक्त आपल्यासाठी आहे, बाकीच्यांनी या धर्माचा काही संबंध नाही. अशा प्रकारचे ते धर्म असलेले खूप कर्मी संस्काराचे जे विद्वान होते त्या विद्वानांना स्वामी चक्रांना धडा शिकवायचा म्हणून हा बाजार. त्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे दुकानं राहतात. काही पोट भरायसाठी गारुडी राहतो, पुंगी वाजवतो, सर्प डोलायला लागतात, लोक पैसे देतात. कोणी गुरे ढोरे विकतं, कोणी हिरे विकतं, कोणी शीतळ जल विकतं. कुठं नागवेलीची पाणी राहतात, कुठं चांदी राहते, कुठं सोनं राहतं. कोणी एखाद्या रस्त्यावरच बसलेला राहतो पंचांग घेऊन आणि भविष्याला सांगतो. आपण लोक जातात रस्त्यात बसलेला राहतो, दुकान मांडलेलं राहतं, या भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून. आपण त्याच्याजवळ विचार करत त्याचंच भविष्य त्याला माहित नाही, त्याला त्याचं कळत नाही आहे. तर आपलं कुठून कळणार? तो फक्त आपलं पोटाचा उदरनिर्वाह करावा यासाठी तो बाजारात बसलेला आहे. अशा प्रकारचा बाजार बनलेला आहे या दुकानात. या सृष्टीमध्ये बाजार आहे भक्तीचा. प्रत्येक देवतेचं फळ होतं. प्रत्येक देवता आमचा आमची भक्ती करा फळ देईल. विश्वाचा बाजार आहे. परंतु बाबांनो, आपल्याला नर जन्म लाभलेला आहे. कळतं आपल्याला, आपल्याला सर्व काही कळतं. काय करायचं म्हणून राहुळांपासून ज्ञानशक्ती स्वीकारल्यानंतर
स्वामी चक्रधरांनी एक त्यांच्यापासून आदर्श घेतला. आपण आदर्श पुढच्याचा जरी कसाही माणूस असो त्याचा आदर्श आपल्या अंतःकरणात यायला पाहिजे. आदर्श महत्वाचा आहे. आणि राहुलांनी दिलेली ज्ञानशक्ती, ज्ञानरत्न, ही ज्ञानापाठी जे वैराग्य होते त्यांना वाटलं आपले ज्ञान तर स्वीकार केलं आपण, परंतु लोकाला आदर्श द्यावा, या जनाला कळू द्यावं, या समाजाला समजू द्यावं. या समाजामध्ये ज्ञान झाल्यानंतर आचरणाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. काही कळायला लागल्या दोन गोष्टी आणि त्यावर जर आपण आचरण करत नसलो तर झिरो आहे. म्हणून त्या आचाराचा, समतेचा महामंत्र त्यांनी सांगितला. आणि त्या राहुळांनी दिलेलं जो माहिती आहे ती माहिती प्रतिष्ठा पाळण्यासाठी राहुळ आता नव्या विचारांचं लोकांना अवलंबन करण्यासाठी चक्रधरांनी राहुळांचं शिष्यत्व घेतलं. आणि घेतल्यानंतर ते राहुळ रामटेक सोडून, स्वामी चक्रधर रामटेक सोडून रुद्रपूरला आले. शक्तीचा स्वीकार केला, विद्याची अवस्था केली. रुद्रपूर सोडलं, एकटा निघाला. राहुळाला वंदन केलं आणि ज्ञानानंतर चिंतन करण्याची गरज आहे. हा आदर्श स्वामी चक्रधर आपल्याला देणार आहेत. त्या आदर्शाच्या माध्यमातून आपण हे करायचं. म्हणून राहुलांनी विदर्भामध्ये मोर्शीजवळ असलेली सालबर्डी, या सालबर्डी निवडली आणि तिथं 12 वर्षाचं तपश्चर्या करणार आहेत. अशा प्रकारचं त्या सालबर्डीचं महात्म्य आता पुढे सांगणार आहे हा बोधराज कवी. अशा प्रकारचं लीळा वैभवाच्या प्रथम माध्यमातून गोविंद प्रभू अवतार महिमाचा 4था अध्याय आज या ठिकाणी संपलेला आहे. आपण असं हे परमेश्वराचं ज्ञान ऐकत आहात. ज्ञान ऐकताना आपण इथपर्यंत आलो की जो अवतार होता तो रामटेकवरून न जाता डायरेक्ट रुद्रपूरला आला, ज्ञानशक्ती स्वीकार केली आणि त्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून सालबर्डीच्या पर्वतात काय करतोय, आपण काय करायला पाहिजे जीवनात, प्रत्येकाने जीवनात काय करायला पाहिजे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण 5वा अध्याय सुरुवात करणार आहोत. हे परमेश्वरा त्रिगाणवाद सुंदरा, तुम्ही निसर्ग रम्य असे सालबर्डीच्या पर्वतात पोहोचलेले आहे. तिथं माडू नदी आहे. माडू नदीचं पाणी सुंदर वाहत आहे. निसर्गाने तो पर्वत शोभायमान झालेला आहे. हिरव्या प्रकृती त्या ठिकाणी पांघरलेल्या आहेत. मोठमोठे शिखर आहेत आणि आपल्याला हात जोडत आहे. परमेश्वराचं स्वागत करताय, चक्रधरांचं स्वागत करताय, प्रार्थना करताय देवाची की चक्रपाणी आमच्या भेटीला येतो, स्वामी चक्रधर आमच्या भेटीला येतो. तो इथून पुन्हा न जावा, इथंच राहायला पाहिजे. या सातपुडा पर्वतामध्ये वास्तव्य करत असलेला स्वामी चक्रधर त्याशी कोणी न पाहणं. पर्वताच्या लाईनी आहेत, दिशा दाही उजळलेले आहे, वट पिंपळ वगैरे सर्व आहेत. स्वामी चक्रधर त्या माध्यमातून सालबर्डीला जात आहे आणि सालबर्डीच्या डोंगरामध्ये
तळे आहे मोठमोठे, नदी आहे मोठमोठ्या. ते तळ्याचं पाणी इतकं स्वच्छ आहे की जर त्याच्यामध्ये आपण पाहावं तर स्वच्छ असं आरशासारखी प्रतिमा दिसते. म्हणजे परमेश्वराचा संबंधाने ते पाणीसुद्धा गढूळ नाही, परमेश्वराच्या संबंधाने ते पाणीसुद्धा सात्विक झालेलं आहे. अशा प्रकारचा त्या दर्पणाप्रमाणे शिशासारखं त्यांचं आहे. पर्वत असा सुंदर कुशीत आहे, वन वैभव त्याच्या कुशीत आहे आणि सर्वीकडं अवलोकन करावं अशी सुंदरता त्या पर्वतामध्ये. पर्वत स्वागत करण्यासाठी आमच्या चक्रहांची लता वेली वाट पाहत आहे. कृपा माऊली कधी येईल. कुठे मृगाचा समूह आहे, कुठं हिंस्र प्राणी आहे, कुठे ससा आहेत, अशा प्रकारचे कोकिळा आहे, गाण आहे, सर्व गाण गिन चालू आहे. इतकं सुंदर चालू आहे, इतकं सुंदर रमणरूपता आहे. आणि अशा पर्वतामध्ये स्वामी चक्रधर गेलेले आहेत असं वाटायला लागलं त्या पर्वतांना, त्या झाडांना, वेलींना, पशूंना, प्राण्यांना. असं वाटायला लागलं की द्वापार युगातला श्रीकृष्ण चक्रवर्ती परत आला. द्वापार युगातला श्रीकृष्ण चक्रवर्ती परत आलेला आहे आम्हाला भेटायला. अशा प्रकारचं सर्वांना जाई जुई मालती निशिगंधा चंपा बकुळा अशा सर्वाच्या सर्व्या आमच्या चक्रधरांना भेटीसाठी उत्सुक झालेले. सोनचाफा, मंद मंद वारा, त्याच्यातून येणारी हवा, एक पुष्पाचे झाड आहे, पुष्पाच्या झाडावरून येणारी हवा, जी हवा सुगंधित करते आहे, संपूर्ण पर्वताला सुगंधित करते. आणि त्या ठिकाणी प्रभू बसलेले आहे आणि मौन घेतलेला आहे. एकही शब्द 12 वर्ष आमचे स्वामी बोलले नाही. मौन धारण करायचं कारण काय? मौन्याने आत्मचिंतन होतं. एक उदाहरण सांगतो की जीवनामध्ये तुम्ही जरी मौन धारण केलं तर आपला किती मोठा फायदा होणार. मौन धारण करण्याची गरज आहे प्रत्येकाला. 2 पती पत्नी होते. दोन्ही सारख्या विचाराचे होते. सारखा विचार म्हणजे भान कुडळा. थोडंसं काही आपटलं की भांडण, काही कारण नसताना भांडण व्हायचं. संसार हा विचित्र आहे, अनित्य आहे आणि या संसारामध्ये यांचं दररोजचं भांडण चालू आहे. उठलं की भांडण, उठलं की भांडण, उठलं की भांडण. अत्यंत कंटाळून गेलेले आहे पत्नी. काय करावं? संसारात स्वस्तताच नाही. कोणत्या डॉक्टरकडे जाव, औषधही नाही. मुंबईला जा, पुण्याला जा, मुक्ताईनगरला जा, कुठेही जा आणि सांगा बुवा आमचं भांडणं होत आहे, औषध द्या. औषध भेटणार नाही. भांडणाचं औषधच भेटणार नाही. खूप कंटाळून गेलेली बाई आहे. काय झालं? त्याच गावात एक नदी होती. नदीच्या पलीकडे महादेव पंथाचे साधक आलेले होते. तिला वाटलं आता जाऊ, सर्व शोधलं, कंटाळून गेलो, आता एकदा तरी जावं, त्या महात्म्याजवळ जाऊन बसावं, त्यांना विचारावं आमच्या घरात शांतता नांदत नाही, आमच्या घरात सुख शांती नांदत नाही, आमच्या घरात हमेशा भांडण कुंडण होतात, याला काहीतरी इलाज. म्हणून निघालेली आहे, त्रासलेली आहे, वैतागलेली आहे, कंटाळलेली आहे. संसार नकोसा नकोसा वाटतो आहे. अशा स्त्री त्या नदीच्या पलीकडे असलेले महानुभाव पंथाचे साधक त्यांच्या समोर जाऊन बसले. चिंतन करत होते. चिंतन उघडलं. काय म्हणता म्हणे? मी खूप कंटाळली, आतापर्यंत जीवनात मला नकोस नकोस झालेलं. आमचं दोघांचं भांडण खूप होतं, त्याच्यात घरात शांतता अजिबात नांदत नाही.
आणि घरात शांतता आणण्याशिवाय आम्हाला कोणतेही सुख समाधान वाटत नाही. खूप प्रकार केले पण काही शांतता वाटत नाही. मौन्यासाठी गोष्ट सांगतोय. आमच्या स्वामींनी मौन्य का धारण केलं याच्यासाठी विषय सांगतोय. महाराज ते तपस्वी साधू हसले. मी सांगून ते करणार, कारण प्रत्येक औषधीला पथ्य हे महत्वाचं आहे. पथ्य जर पाळलं तर त्या औषधीचा गुण येईल. काही नाही, तुम्ही सांगा मी खूप कंटाळले, तुम्ही जे म्हणसाल ते करेल. एक बाटली होती रिकामी, नदीवर गेले. नदी ती बाटलीतलं पाणी भरलं, बाटलीला झाकण लावलं, जवळ आले. बाई, या बाटलीत एक औषध आहे. पाणी म्हटलं असतं तर घेतलं नसतं. एक औषध आहे, काय करायचं? पती घरी आला, त्यांनी काही बोलायला सुरुवात केली की याच्यातला एक घोट घेऊन घ्यायचा. जोपर्यंत तो बोलतो आहे तोपर्यंत थुकायचा बी नाही आणि गिळायचा बी नाही. थुकायचाही नाही, गिळायचाही नाही. पती घरी आला, सुरुवात झाली, तिने पाणी घेतलं घोटभर. गिळायचं नाही आणि थुकायचं नाही. करून पहा आपण जीवनात काय होतं. तो बोलायला लागला, खूप शिव्या दिल्या. पण एका बाजूने कितीही बोललं तर पुढची बाजू नाही बोलली तर काहीच होत नाही. बोलला, कंटाळून गेला, थंड होऊन गेला. त्याचं बोलणं संपलं की मी ते पाणी गळून घेतलं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस घरात शांतता नांदायला लागली. एका हाताने टाळी वाजत नाही. टाळी किती हाताने वाजते? 2 हाताने टाळी वाजते. आणि 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. कारण पाणी जेव्हा तोंडात घेतल्यानंतर ते थुकलंही नाही आणि गिळलंही नाही, तर बोलता येत नाही. पुढच्याला प्रतिउत्तर देण्याचं कामच प्रतिबंध. यालाच बोलणे म्हणतात. यालाच काय म्हणतात? बोलणे म्हणतात. आणि 15 दिवस झाले, घरात शांतता नांदायला लागली. अजिबात भांडण नाही, पण बाटलीतलं पाणी संपून गेलं. औषध काय झालं? संपून गेलं. आता काय करावं? तिला वाटलं आता औषध संपलं, परत उद्या भांडण होईल. मग आदल्याच दिवशी परत ती त्या साधूंकडे गेली आणि त्यांना म्हणते, तुमच्या औषधीचा खूप गुण आला. काय झालं म्हणे? आमचं भांडण मिटलं, मला ते औषध संपलं पाहिजे. बाई, ते औषध नव्हतं, ते एक पाणी होतं. एक वाहणारं शुद्ध असं नाल्याचं पाणी होतं. ते तुम्ही पिलं आणि मौन्य साधलं. मौन्यम सर्वत्र साध्यते. जीवनामध्ये काही गोष्ट प्राप्त करायची असली तर मौन्याची गरज आहे आणि मौन्य असायला पाहिजे. आणि ते मौन्यामुळं तिने तिचं जीवन सुखरूप केलं. आपल्यालाही जर हा अनुभव घ्यायचा असेल तर आपणही घेऊ शकतात. म्हणून स्वामी चक्रांनी 12 वर्ष पर्वत सालबर्डीच्या पर्वतात मौन्य धारण केलं. एकही शब्द कोणाशीच बोलले. मौन्याने महिमा उचलते. मौन्याने काय होतं? माणूस कमी बोल काय होतो? माणसं नादी लागत नाही. तो बोलतच नाही बुवा, कमी बोलतो म्हणून माणसं त्याच्या नादी लागत नाही. त्याला श्रेष्ठ समजतात. आणि जास्त बळबळ करणारा असलं की लक्षात तो बळबळ आहे, तो असा फालतू बळबळ करतो. पण मौन्य हे आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलं. मौन्य घडे विचार मंथन. मौनाने काय होतं? विचाराचं मंथन होतं. विचार आपल्या अंतःकरणात चांगले येतात. आपण फक्त शांत चित्ताने मन हमेशा मौन्य राहावं. कामापुरतं बोलावं. आपण आपसात कामनीम नामनी बोलत असं. एखादी बाई रस्त्याने चाललेली आहे, 2 बाया इकडे बसलेल्या आहेत. मग ती बाई कोण असेल? कशी साडी नेसली? कोणाच्या घरी आली? ती बाई तिच्या रस्त्याने जाते आहे आणि तुम्ही बळबळ तुमची आपसात मंथन करताय, बळबळ करताय. त्याच्यामध्ये काही रहस्य आहे का? बळबळ करू नका. ते कुठेही जाय, काय करेल, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण आपला विचार हा अंतःकरणात मौन्य रूपी घडवा.
मोन्याचे होय निरीक्षण, मोन्याने निरीक्षण चांगलं होतं. आप पर लोक समजतात की हा माणूस कसा आहे, हा वाईट आहे का चांगला आहे. तुम्ही मोन्य असा, आपल्याला पुढच्या माणसाचं कर्तृत्व त्याच्यामुळे करून जातो. आपल्याला पाहतो, आपण कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी मैत्री करू नये हे मौन्य दशेत कळतं. आत्म्याचा आवाज ऐकता येतो, मनाचं मनन थांबल्या जातं, सर्व इंद्रियाचे कार्य लोटल्या जातात. बोललंच नाही की सर्व इंद्रिय काय होतात, शांत होतात. आणि वाचा हे वाचता वाचता दोष शब्द जर निघून गेला तर तो शब्द कोणाच्या अंतःकरणाला घेऊन जातो आणि दोषाहून दोष घडून जातो. म्हणून हमेशा आपण वावरत असताना मौन्य धारण करा. हे संदेश राऊळांनी श्रीचक्रहांना दिला आणि श्रीचक्रहांच्या दोन्ही अवताराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला की आपण सुद्धा जर आपल्याला धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, आपल्याला धर्मावर आरूढ व्हायचा आहे, आपल्याला धर्माचा खूप मोठेपणा करायचा आहे, आपल्या या धर्माच्या माध्यमातून आपल्याला आपलं जीवन सुफल करायचं आहे, तर मौन्याची गरज आहे. मौन्य असायला पाहिजे. मौन्य घडण्याकरता एकांतात जावं लागतं. एकांत पाहिजे. मौन्य भवबंधनाला तोडतं. आपल्याला बंधन लागलेले आहे, या बंधनाला मौन्य तोडतं. मौन्य नात्यात जोडतं. आपलं जे नातं आहे आपसा दृढ करण्याचं ते मौन्य जोडून टाकतं. आपण जर मौन्य राहिलो, कमी बोललो, तर आपलं नाते सुद्धा संबंध चांगले होतात. जास्त बोलले म्हणजे संबंध जुळतात असं आपण म्हणत असले तर चुकीचं आहे. असं कुठं लिहिलेलं नाही. म्हणून मौन्य हे नात्याला जोडतं. कोणाच्या नात्याला? परमेश्वराच्या नात्याला. आपण इथं नवरात्रासाठी आलेलो आहे. आपण इथं आपल्या परमेश्वराची आराधना करण्यासाठी आलेलो आहे. आणि आपण जर अंतःकरणात मौन्य जर ठेवलं तर आपोआप देवाचं नाव आपल्या हृदयात येईल. आपोआप त्या परमेश्वराची नातं आपलं जुळेल. आपोआप त्या परमेश्वराचा संबंध आपला जोपासला जाईल. हे मौन्य करतात. मौन्याने साधत असे ध्यान. बोललंच नाही तर बरोबर गाठी चालेल. देवाचंच नाव नाही, परमेश्वराचीच आराधना होईल. आणि आपण जर बडबड करत बसलो तर अनिष्टाला कारण, आणि अनिष्टाला कारण झाल्यानंतर आपण इथं येऊनही जीवनामध्ये जर पापाचं गोठवलं सोबत नेलं तर या दुईला येऊन काही फायदा आहे का आपला? या ठिकाणी एकांत वासासाठी आपण या ठिकाणी येत असतो. त्या परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी एकत्र येत असतो. म्हणून मौन्याचं 7 ते 10 मौन्यानं मन प्रसन्न होतं. तुम्ही एकदा एक दिवस पहा की आपल्याला आज मौन्य धारण करायचं आहे, तुमचं मन प्रसन्न होईल. प्रसन्नता तुमच्या मनामध्ये नांदेल. आणि प्रसन्नता जर नांदली तर आरोग्यमय जीवन होईल. कोणतीच बिमारी होणार नाही. हे सर्व मौन्यामुळे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जीवनामध्ये, मौन्य जर तुम्ही धारण केलं तर कलह नसतो, भांडणं होणार नाही. बाया 10-5 जवळ आहे. आपण जर मौन्य धारण केलं तर आपसात जर काही झालं तर भांडणं होणार नाही. एखादी कदाचित बाई बोलली तरी तिच्या उत्तराला आपण प्रत्युत्तर नाही बोलत तर मौन्य आहे, तर भांडणच होणार नाही. ती बाई तिथंच थांबणार.
आमच्या स्वामींनी सुद्धा हा संदेश दिलेला, हा जन तुमचे डोळे डोळे मारेल पण तुम्ही डोळीची ओढवाल. कोणी जर आपल्याला मूर्ख म्हटलं, ठीक आहे बाबा हात जोडायचे, तू एकच मूर्ख म्हटलं, मी 10 मूर्ख आहे, 10पट मी मूर्ख आहे, काय फरक पडतो? खरंच आपण मूर्ख होणार आहे का? पण त्याचं भांडण मिटून जाईल, त्याचं हे वागेल. म्हणून मौन्याने काय होतं की आरोग्य जीवन होतं. मौन्याने कलह नसतो. मौन्यम सर्वत्र साध्यते, सर्व काही साध्य आहे. मौन्याने स्मरणशक्ती वाढते. एकांतात चिंतन करत बसा. तुमची जी कॅपॅसिटी आहे घेण्याची, तुमची जी बुद्धीची पराकाष्ठा आहे, ही पराकाष्ठा वाढेल. आणि खूप कमी बोललं, खूप कमी बोलण्याने वाचा सिद्धी होईल का? वाचेमध्ये सिद्धी येते. ज्यांच्या वाचेमध्ये सिद्धी आहे, ज्यांच्या बोलण्यामध्ये सिद्धी आहे, ते कधीही जास्त बोलत नाही. आमचे पूर्वीचे आचार्य होऊन गेले मानवा पंथातले, त्यांच्या वाचेमध्ये सिद्धी होती, त्यांच्या वाचेमध्ये सामर्थ्य होतं. आणि त्या वाचेच्या सिद्धीच्या माध्यमातून त्यांना कधी काही कोणी बोललं तसं पुढच्याच होऊन जायचं. म्हणून कमी बोलताना वाचेमध्ये सिद्धी बांधल्या जाते, ध्येय प्राप्ती होते. आणि काय होतं? मौन्याने काय होतं? मौन्याने चुकतो प्रमाद. जे अनिष्ट घडायचं आहे, आपल्या हातून जे अनिष्ट घडणार आहे ते घडत नाही. अनंत दोष आपण अर्जित केलेले आहे, अनंत कर्म आपण अर्जित केलेले आहे, अनंत कर्माचा भोग आपण भोगणार आहे. आणि मौन्य पर जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं, स्मरण करायचं, पण असं करायचं की ज्या ठिकाणी परमेश्वराचा आठव व्हावा, आपल्या तोंडातून परमेश्वराच्या नामाच्या व्यतिरिक्त एकही शब्द नसावा, अशाच प्रकारचं जर तुम्ही चिंतन केलं तर चुकतो प्रमाद. प्रमाद म्हणजे खूप मोठा दोष. तो चुकतो, अनंत दोषापासून वाचतो. आणि याच्या उलट जर पाहायला गेलं की खूप विद्वान आहेत, खूप विद्वत्ता आहे, थोर विद्वत्ता आहे आणि वाचा आहे, बोलायला त्याला सेन्स नाही. खूप मोठा विद्वान आहे पण बोलताना काही बोलून टाकतो. वाचायला काय त्याच्या अंगात? त्याच्या बोलण्यामध्ये पहा, बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये चोथा वाटतो. चोथा म्हणजे काही कामाचा नाही. ऊस पिळून जो तयार होतो त्याला चोथा म्हणतात. फेकून देत असतो आपण. अतिशय विद्वान आहे, हुशार आहे, पण बिनकामी बोलणार आहे, वाचाळ आहे. आणि त्या वाचाळतेच्या माध्यमातून त्याचं बोलणं चोथा वाटतं. म्हणून चालताना पाय घसरला तरी चालेल. एक म्हण आहे, चालताना पाय घसरला तरी चालेल, पण बोलताना जीभ घसरायला नको. खूप सुंदर सुविचार आहे. चालताना पाय घसरला तरी चालेल, पण बोलताना जीभ घसरायला नको. पाय घसरला ठीक होऊन जाईल, पण बोलताना जीभ जर घसरली तर अनेक कर्माला, अनेक दुःखाला तुम्हाला ते प्राप्त करून देईल. म्हणून ते म्हणतात की चालताना पाय घसरला तरी चालेल, पण बोलताना जीभ घसरायला नको पाहिजे. म्हणून ते म्हणतात विचार करूनही बोलावे. बोलायचं असलं तर कोणत्याही गोष्टीचा विचार करा, पहिले विचार करा आणि मग बोला.
पहिले विचार करा मग बोला. बोलून विचारीने पळावे. बोलून घेतलं मग विचार केला, काही फायदा आहे का? जीवनामध्ये वर्तन करायचं असलं, चांगलं करायचं असलं तर आधी खूप मोठा विचार करायचा की आपण बोलतो काय, बोलल्यानंतर याचा दुष्परिणाम काय होणार आहे, असा बोलताना विचार करावा लागेल. तर ते बोलणं ठीक आहे. पण बोलून विचार करणं, बोलून टाकलं मग विचार केला, नाही हो चुकलं बोल, अरे पण पुढीलाचं मन तर दुखवलं गेलं, त्या बोलण्याने पुढीलाचं मन दुखवलं गेलं, काही फायदा आहे का? म्हणून बोलणं खूप वाईट. एक स्वामींचं चरित्र आहे. वेरूळ गावाला बोलणं कसं खराब असतं, बोलण्याने कुठपर्यंत स्थिती जाते. पद्मनाभी नावाचा एक स्वामींच्या जवळ शिष्य होता त्यांचा. स्वामींचे कपडे धुण्यासाठी नदीवर गेला. स्वामींचे कपडे धुण्यासाठी नदीवर गेला, कपडे धुतो आहे. त्याच ठिकाणी एक दुसरा अन्य संन्यासाचा शिष्य कपडे धुवायला आलेला आहे. आपण आपलं काम करायचं आहे, त्यांनी त्याचं काम करतो, त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करायचं आहे. दोघांचा अजिबात संवाद नाही. आता यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं. बोलण्याने किती मोठा पश्चाताप होता. तो विचारतो तुम्ही कोणाचे शिष्य? हा पद्मनाभी विचारतो त्यांना, तुम्ही कोणाचे शिष्य? त्यांनी सांगितलं आम्ही परमाणु अनुभव देवाचे शिष्य आहे. आता याच्यावर यांनी थांबून जावं. बोलून खूप पश्चाताप होतो कोणत्याही गोष्टीला, याच्यावर थांबायला पाहिजे होतं, थांबला नाही हा माणूस. हा काय म्हणतो, अरे परमानुभव, तुझ्या गुरुला फक्त परमाणु इतकं ज्ञान आहे का? परमाणु म्हणजे छोटा राहतो एकदम, एवढंच तुझ्या गुरुला ज्ञान आहे? बोलताना शब्द घसरला. तो शेवटी एका गुरुचा शिष्य आहे आणि गुरुचा अभिमान प्रत्येक शिष्याला असणारच आणि असायलाच पाहिजे. तो शिष्य आपल्या गुरुजवळ गेला आणि गुरुला सांगतो की असे असे चांदेवरावचे एक शिष्य आलेले होते, त्यांनी मला सर्व विचारलं आणि मग मी आपल्या गुरुचं नाव सांगितलं आणि ते म्हणतात की तुमच्या गुरुला काही परमाणु इतकाच अनुभव आहे का? ते गुरु शेवटी अन्य संप्रदायाचे सामर्थ्यवान. त्यांना राग आला, त्यांना क्रोध आला, परंतु ही वार्ता आमच्या सर्वज्ञांना, स्वामी चक्रांना कळाली घरीच की यांनी काय उद्योग केले, यांनी काय गुन्हा केला हा त्यांना तिथंच कळाला. भर दुपारी 12चा टाईम, उन्हाळ्याचे दिवस, गुंफेमध्ये त्या लेण्यामध्ये स्वामी बसलेले आहेत. आणि स्वामी म्हणतात, बाई दरवाजा लावा, दरवाजा बंद करा. बाईसाहेबांनी दरवाजा बंद केला. त्यांनी दरवाजा ठोकला. उन्हाचा प्रहर आहे, ऊन 45-46 टेम्परेचर उन्हामध्ये उभा आहे. बाईसाहेब दरवाजा उघडायला गेली. स्वामी म्हणतात दरवाजा उघडायचा नाही. थोडा वेळ झाला, परत दरवाजा ठोकला. स्वामींनी नाही सांगितलं दरवाजा उघडायचा, काही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही. बाईसाहेब विचारतो, बाबा केलं काय यांनी? सुंदर असं सांगितलं की मौन्य साधायला पाहिजे होतं, ते साधलं नाही. एक सूत्र सांगितलं स्वामींनी, बाई हा प्राणी याचे चैतन्य पळून आला शे, आता येथून याचे. याच्या बोलण्याने, याच्या वाचाळ बोलण्याने पुढीलाच्या गुरुचं अंतकर्ण दुखलेलं आहे आणि अंतकर्ण दुखल्यामुळं येथून याचे मुख न पाहिले. आम्ही आता याचे तोंड पाहणार. शब्द जपून वापरावे, शब्द जपून वापरायला पाहिजे होता, नाही वापरला. शेवटी तो काकुलती करायला लागला. बाईसाहेब म्हणते, बाबा काहीतरी उपाय सांगा त्याला. स्वामी म्हणतात उपाय एकच आहे, यांनी अंगाला शेण माती लावावी, ज्याचं अंतकर्ण दुखवलेलं आहे त्याच्या समोर जावं, त्याच्याजवळ आडवं पडावं, दुःख करावं, माझं चुकलेलं आहे,
आणि त्या गुरुनी जर आमच्याकडं आणून घातलं तर आम्ही याला ठेवू, नाही ते ठेवणार नाही. पा विचार करून बोलायला पाहिजे. बोलून विचार करण्यात काही मजा. बोलून विचार केला किती मोठ्या अधपाताला गेला आणि तो अंगाला शेणमाती लावली, त्या ठिकाणी गेला, रडतो आहे. त्या गुरुला हे आले, गुरुनी त्याला पुसलं, साफसूफ केलं आणि म्हणे जा आता तू, माझ्या मनातलं निघून गेलं. तो म्हणे नाही मला घेणार नाही, तुम्हालाच तिथं आणून सोडावं लागेल. तुम्ही जर तिथं आणून सोडलं तरच मला ते घेतील, नाही तर घेणार नाही. त्या गुरुनी आणून सोडलं. गुरुला मोठेपणा वाटला. खरोखर याचे गुरु खूप मोठे आहेत की ज्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये खूप मोठा विशाल विचार आहे आणि या विचाराच्या माध्यमातून त्या गुरुंनी त्या ठिकाणी आणून घातलं आणि त्यांचं अंतःकरण संतुष्ट झालं. म्हणून बाबांना प्रत्येक गोष्ट याच्यातून सांगायची आहे. स्वामी चक्रांनी मौन्य काय स्वीकार केलं, मौन्यातून काय साध्य होतं, मौन्य आपल्याला कोणत्या स्थितीला पोहोचवतं. म्हणून विचार करायचा आणि विचार करत असताना विचार करूनच कोणतीही गोष्ट बोलायची. पण बोलून विचार केला तर पद्मनाभीसारखी गत आपली झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की मौन्य अशा प्रकारचा आहे की ज्याच्या अंगी विद्वत्ता असली आणि बोलणे हे नसलं तर काही नाही. म्हणून ते म्हणतात विचार करून बोलावे, बोलून विचारी न पडा. मौनात चिंतन व्हावे विवेक बीजाचे. मौन्यामध्ये चिंतन असायला पाहिजे आपल्या विचाराचं, बीजाचं. मौन्यामुळं काय होतं, आंबा पाहिलेला आहे आपण, कैऱ्या तोडतात. कैऱ्या तोडल्यानंतर त्या पिकवायसाठी गवताच्या ह्याच्यात टाकतात. गवताच्या ह्याच्यात काय करतात, त्या कैऱ्या टाकतात आणि 4-5 दिवसांनी त्या कैऱ्यांचा काय तयार होतो, आंबा तयार. दोन्ही न बोलके, तृणही आंब्याला बोललं नाही, आंबाही तृणाला बोलला नाही आणि दोन्ही न बोलल्यामुळे त्या आढी म्हणतात त्याला टाकल्यानंतर त्याच्यामुळं आंबा येई पाडाला. न बोलता तो आंबा पाडाला आला आणि पाडाला आल्यानंतर त्या आंब्याला मग वाटतो तो अमृत, सगळ्याला खायला योग्य. कैरी कोणी खात नाही, पण त्या आंब्याची किंमत, त्या कैरीची किंमत कोणाच्या संबंधाने आली, त्या गवताच्या संबंधाने आली आणि यांनी मौन्य पाडलं. म्हणून अशा प्रकारचा त्या मौन्यामुळं त्या तृणाच्या माध्यमातून तो आंबा, कैरीचा आंबा झाला आणि तो अमृताप्रमाणे लोकांना खायला लागला, भोगत्या लागली जे खातात त्याला. तशा प्रकारचं परमेश्वराला जीव उद्धरण्याचं व्यसन आहे आणि जीव उद्धरण्याचं व्यसन आहे. म्हणून परमेश्वराने काय विचार केला की पहिले मौन्य करावं लागेल. पहिले या लोकांच्या भावना आपल्याला मौन्यत्वातून ओळखावं लागतील. कशा पद्धतीचे विचार आहे, त्यांचा उद्धार जर करायचा आहे तर एकदम त्यांना डायरेक्ट आपल्याला काही सांगता येणार नाही. हो, आपल्याला आपल्या मौन्यतेने पुढीलाच्या भावना ओळखायला. तुम्ही मौन्य राहा, पुढीलाच्या भावना तुम्ही ओळखू शकता. हा आदर्श जो आहे, हा आदर्श स्वामी चक्रहांनी आपल्याला मौन्यातून दिलेला आणि जीव उद्धरण्याचं व्यसन असल्यामुळे मौन्यात झाले स्फुरण. मौन्य अवस्थेत 12 वर्षामध्ये त्यांना स्फुरण झालं. अनंत जीवाचं बंधन तुटे मौन्यात शेवट. हे जीव अनंत आहे आणि अनंत कर्माने वेष्टलेले आहेत, अनंत मळाने वेष्टलेले आहेत. या जीवांना जर याच्यातून बाहेर काढायचं असेल, या बंधनातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला मौन्य धारण करावं लागलं. म्हणजे परमेश्वराला सुद्धा तुमच्यासाठी मौन्य धारण करावं लागलं. तुमच्या विचार समजवण्यासाठी, तुमचं अंतःकरण समजण्यासाठी परमेश्वर 12 वर्ष या सालबर्डीच्या पर्वतात
मौन्य राहिले आणि मौन्याच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला अशा प्रकारचा आदर्श सांगत गेले आणि तो आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे की मौन्य राहणं. शेवटी मौन्य. अशा मौन्य अवस्थेत सालबर्डीला 12 वर्ष मौनी देव म्हणत होते देवाला. कोणाशी बोललाच नाही. बरेच लोक त्यांच्याजवळ गेले पण तो बोललाच नाही. मग कोणी विचारलं तुम्ही मौन्य देव का? मुंडके हलवून टाकले, आम्ही मौन्य देव आहे. म्हणजे मौन्य होऊन गेला तुमच्यासाठी, तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी. देव नांदे सांडोनी पादात चप्पल नाही घातली. 12 वर्ष आमच्या चक्रधर स्वामींनी त्या पर्वतात पादात्रण म्हणजे चप्पल घातली नाही. अटक करायला लागला. सारखं फिरणं याला अटक म्हणतात. इकून तिकडं मौन्य अवस्थेमध्ये विचार करतात की लोकांच्या भावना बदलवायच्या. आपल्याला जंगलात जाऊन त्यांनी विचार केलेला आहे तुमच्या लोकांच्या भावना कशा बदलतील. तुमचे वाईट विचार आहे, तुमचा एकही चांगला विचार नाही. यांच्या अंतःकरणात चांगला विचार द्यायचा आहे. तर हा विचार द्यायचा कसा? हा विचार देण्यासाठी आमचे स्वामी सालबर्डीच्या पर्वतात अटन करतात. इकडून तिकडं फिरताय. झाडं वगैरे यांचा विचार करताय. बाभळीचं झाड याचा स्पर्श करताय. कधी कधी काय व्हायचं, स्वामींचे केस मोठे होते, राजवैभव होते, तुम्हाला माहितच आहे. राजवैभव सोडून आलेला हा देव सर्व वस्त्र काजळा देऊळवाड्याला टाकले. त्याच्यानंतर रुद्रपूरला ज्ञानशक्ती स्वीकार केली आणि ज्ञानशक्ती स्वीकार करून सालबर्डीच्या पर्वतात वास करतो आहे. हा परमेश्वर वास करत असताना केस मोठे आहे, कोणत्याही प्रकारची शरीराच्या बदल केलेला नाही. चालता चालता काय व्हायचं की केस एखाद्या काट्याला अटकून जायचे. इतकी विरक्ती, इतकी मौन्यता स्वीकार केली आमच्या देवानी. ते काट्याला आपल्या बाभलीच्या झाडाला वगैरे केस जे अटकलेले ते स्वतः कधीच काढलेले, तिथं उभे राहून जायचे. कदाचित हवाईचा झोक आला, कदाचित हवा आली आणि हवेच्या माध्यमातून निघाले तर ठीक, नाही तर स्वामींनी कधी हात लावला नाही की केस काढून ठेवलं. इतकी मौन्यता, इतकी विरक्तता तुमचे विचार बदलवण्यासाठी स्वीकार केले. त्यांना काहीच गरज नव्हती. त्यांना काय करणं होतं? तृप्त काम आहे परमेश्वर. परमेश्वरा प्रत्येक गोष्ट आहेच, पण तुमचे विचार सुजलाम सुफलाम नाही आहे. तुमचे विचार असे अशुद्ध आहेत आणि या अशुद्ध विचाराला शुद्ध करण्यासाठी देवाने मौन धारून विचार केलं की यांचे विचार कसे बदलते, यांच्या विचारधारामध्ये कसा फरक पडेल. म्हणून त्या ठिकाणी उभे राहायचे. त्या काट्याला सुद्धा असं वाटायचं काठीला की या राऊळाचा, या स्वामींचा स्पर्श आपल्याला व्हावा. ते सोडू शकत नव्हते. कधी नासे भेटलेला आहे देव, चेतनच वस्तू आहे यार, त्याच्यामध्ये जीवच आहे. त्यालाही वाटायचं की देव माझ्याजवळ आलेला आहे, त्याला सोडू वाटत नव्हतं. पण रस्त्याने जर कोणी आलं गेलं, तो माणूस पाहिलं अरे यांचे केस अटकलेले आहे, तो यायचा आणि केस काढून मोकळा व्हायचा, मग स्वामी पुढे जायचं. किंवा वाऱ्याची झुळूक आली तर त्या वाऱ्याच्या झुळुकाच्या माध्यमातून ते केस मोकळे व्हायचे. इतका अनुताप देवाने केला. काटा रुतला, चालता चालता जर काटा रुतला, बिन पादत्राणा के, बिन चप्पल के स्वामी चालता. काटा जर रुतला तर तिथं बसून जायचं, पण हाताने कधी काटा काढण्याचा प्रयत्न केला नाही. काय पाहिजे आणि त्या पलीकडे कोणासाठी केलं? तुमचे विचार बदलवायसाठी. या भूतलावरचे जीव अद्धम आहेत, अद्धम विचार आहे. आपला विचार एकही चांगला नाही, आजही नाही चांगला.
एवढं चांगलं तत्वज्ञान स्वामी सांगून गेले. आपल्या मुलांवर आपण संस्कार कधी टाकला? आपल्या मुलांना कधी घडवण्याचा प्रयत्न केला? नाही केला. आपण सरळ म्हणतो आमचे मुलं आमचे ऐकतच नाही. आपण कधी संस्कार टाकण्याचा प्रयत्नच केला? आणि हे विचार, बुरसटलेले विचार स्वामी चक्रांना बदलवायचे होते. तिथंच थांबायचे. रस्त्याने कोणी जर वाटसरू आला आणि त्याला दिसलं की अरे यांच्या पायात काटा घुसलाय, तो बसायचा, काटा काढायचा, ते साफ करून द्यायचा आणि पुढे जायचा. ज्यांनी काटा काढला देवाचा त्याला तर कळाला नाही हा देव आहे, पण एक कोणीतरी साधनवंत आहे, देहावर उदास आहे हे तर कळालं. किती भाग्यवान की ज्यांनी परमेश्वराचा काटा काढला, पायातला कंटक फेडला. काटा काढला आपण वेगळ्या भाषेत म्हणतो. तुमच्या राजकारणात पद्धत आहे किंवा कर्मराठी पद्धत, त्याचा मी काटाच काढून टाकला म्हणजे त्याचा काय केला? नायनाट केला. असं नाही आहे इथं. काटा म्हणजे काय आहे? जो रस्त्यात अडणारा, चालताना जो बाबलीचा काटा राहतो तो काटा परमेश्वराचा त्यांनी काढलेला आहे आणि त्याला गोमट दिलेला आहे. तरीच देव चालेल, त्या वाटेने देव चालायचा. जगाचा वाट आल्या, सर्व जगाला रस्ते सांगणारा परमेश्वर. या जगात प्रत्येक रस्ता कुठे जातो हा सांगणारा फक्त वाटाडे देव आहे. एक दृष्टांत सांगितलंय त्यांनी. माळा असेल, आताच्या याच्यामध्ये एखाद्या शहरात गेल्यानंतर चौफुली राहते. चौफुलीवर पोलीस असतो, 4 रस्ते असतात, वाटसरू जाणारा येतो आहे. 4ही रस्त्याचं त्याला ज्ञान नाही, 4ही रस्त्याचं ज्ञान नाही. तो विचार करतो आहे कोणत्या रस्त्याने जावं, कोणत्या रस्त्याने जावं, परंतु माहीत नाही. म्हणून त्या माळेकाराला म्हणजे त्या पोलिसाजवळ जातो, विचारतो की हा रस्ता कुठे जातो. तो 4ही रस्ते सांगून देतो. हा रस्ता इकडे जातो, हा रस्ता इकडे जातो, हा रस्ता इकडे जातो. इकडे जाशी तर नगरे पुरे पाटणीवर पाळावं, इकडे जाते तर वाघे खाई देते, इकडे जाशील तर जंगलात जाशील. तुला कोणत्या रस्त्याने जायचं हे तो सांगत नाही. तसा परमेश्वर वाटाड्या इथं आला, मौन्य धारण करून तुमचे विचार बदलायसाठी वाटा दाखवून दिल्या. हो, त्या वाटा दाखवून दिल्या. या रस्त्याने गेला तर देवता भक्तीला जाशील, या रस्त्याने गेला तर परमेश्वर भक्तीला जाशील, या अधचालीच्या रस्त्याने गेला तर नरकाला जाशील. कुठं जायचं तू ठरवायचा. तुला खाण्याची अक्कल दिलेली आहे देवाने, तुला मनुष्य दिलेला आहे, तुला बुद्धी नावाची वस्तू दिलेली आहे. या बुद्धीच्या माध्यमातून तू सोच, तुला कुठं जायचं, तुला कुठं जायचं. हा वाटाड आहे जगाचा. परमेश्वर हा जगाचा वाटाड आहे. आपण ते पाहिजे. श्री मुकुटाचे केस मोकळे, स्वामींचे केस मोकळे होते. त्याच्यात जर अटकले, नित्य मुक्त असलेला परमेश्वर तुमच्यासाठी बंदमुक्त होऊन जायचा, बंदयुक्त होऊन जायचा. असा यतिमुनीचा वेश, संन्यासाचा वेश धारण केला. काय गरज होती? आपण मागे ऐकत आलो. हरिपाळ याचे वडील विशाळदेव जेव्हा हरिपाळाचं प्रेत जिवंत केलं तेव्हा विशाळदेवाला नाना प्रकारचे संशय आले होते. आपण ऐकू का की कोणीतरी आहे आमच्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी या शरीरात प्रवेश केलेला आहे असं त्यालाही वाटलं होतं. पण सर्व काही हरल्यानंतर त्याला कळालं की आपला पुत्र आहे. विचार करा, परमेश्वराने त्या हरिपाळाच्या देहात प्रवेश केला,
त्यांना कोणत्या राज्याची आवश्यकता होती? कोणतं राज्य त्यांना अशा प्रकारचं उपभोगायचं होतं? किती दिवस उपभोगले? सोडून दिलं हो. काय गरज होती? यतिमुनीचा वेश धारण केला तुमच्यासाठी. संन्यासी झाले. पर्वतामध्ये राहायला लागले. सालबर्डीच्या रुद्रपुरून डायरेक्ट सालबर्डीच्या पर्वतात राहायला लागले. निर्वैर, कोणाशीच वैरत्व नाही. निर्वैरत्व त्या परमेश्वराने धारण केलं. असा तो नियंता, असा जो परमेश्वर, त्याच्या अंगातून जर काटे घुसले ना तर रक्त निघायचं बाहेर. रुधिर ज्याला म्हणतात ते बिंदू निघायचे. ते जे रक्त निघायचं ते सुद्धा माणिक मोत्यासारखं झळकायचं. परमेश्वराचं शरीर आहे ते. चांपे गौर ती मूर्ती अशी तशी नाही आपल्यासारखी. आपली कोणतीच मूर्ती नसते. पण आपण उठलो की ब्युटी पार्लर, उठलं की ब्युटी पार्लर. आपल्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा रस नाही तरी रस आणण्याचा प्रयत्न करतो. देवाने दिलेला निसर्ग सौंदर्य, त्या सौंदर्याने जगा. हा इतका सुंदर असलेला हरिपाळाचा देह, चांपे गौर मूर्ती असली पण कोणत्याही प्रकारचा वापर त्यांनी केला नाही. एकदा स्मृती आठवते मला. आमच्या मानवा पंथाचे पहिले आचार्य नागदेव आचार्य, परमेश्वरापासून त्यांना ज्ञान झालेलं होतं. मार्गाची धुरा त्यांच्यावर सांभाळलेली गेली. त्यांच्याजवळ 500 ते 700 लोक होते. सर्व लोकांना ते सांभाळत होते. एका ठिकाणी झाडाखाली बसलेले आहे, चिंतन करतायत प्रभूचं. नागदेव आचार्यांची जे देह होतं तेही त्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून अत्यंत सुंदर होतं. ज्या सुंदरतेला मोलच नव्हतं अशा प्रकारचं सुंदर शरीर. एक गावातला ब्राह्मण रस्त्याने जातोय. नागदेव आचार्यांकडे पाहायला लागला. तो नागदेव आचार्याच्या कांतीला पाहायला लागला. नागदेव आचार्याच्या मूर्तीला पाहायला लागला. देहाला पाहायला लागला. आकर्षित झाला. कशावर आकर्षित झाला की बुवा इतकं सुंदर आहे. ते कोणतं तेल वापरत असतील, कोणतं साबण वापरत असतील, कोणतं काय वापरत असतील, याच्यासाठी आकर्षित झाला. नागदेव आचार्यांजवळ आला आणि नागदेव आचार्यांना विचारतो, तुम्ही इतके सुंदर दिसतात, तुम्ही काय लावतात? जसं परस्परात बाया लग्नाला जातात, एखादी बाई सुंदर दिसली की तू काय लावते? मी अमके लावते, फेऱ्याला लावते, अमकं लावते, डमकं लावते. सर्व पाठ राहतं आपल्या. परंतु बाबांनो, ह्या कोणत्या ज्याच्याने नैसर्गिक सुंदरता येत नाही. हा आदर्श नागदेव आचार्यांना त्या ब्राह्मणाला सांगितलं. विचारलं काय लावता तुम्ही? म्हणे मी काहीच लावत नाही. मग इतकी सुंदर कसे? ओ माझी सुंदरता नाही, आमच्या स्वामी चक्ररांचं ज्ञान त्या आमच्या अंतःकरणात वास करत आहे, त्या ज्ञानाची ही सुंदरता आहे. तुला जर सुंदर बनायचं असलं तर तू ही परमेश्वराच्या ज्ञानाचं प्राप्त कर आणि सुंदर बनण्याचा प्रयत्न कर. आपल्याला जीवनामध्ये जर सुंदर बनवायचं असलं, सुंदर तर ज्ञानाची आवश्यकता आहे. या ज्ञानाच्या माध्यमातून बाहेर तर सुंदरता येते, परंतु आपली सुंदरता, आपले विचार आणि काळपर्यंत पोहोचतात. म्हणून आमच्या स्वामी चक्ररांची चांपे गौर मूर्ती होती. यतिमुनीचा वेश होते. आनंद सृष्टी, ज्याच्याजवळ आनंदाची सृष्टी होती, दुःखाचा लवलेशही नाही. ज्यांनी आपले विचार बदलण्यासाठी काटे टोचत गेले पण कधी आणि नवनी केला, त्या परमेश्वराला त्याचा कोणताही बाद झाला नाही. आनंदच, प्रत्येक ठिकाणी आनंद. फक्त ज्ञानशक्तीचा विभाकर म्हणजे सूर्य. सदोदित परमेश्वराची ज्ञानशक्ती समोर राहावी.
परमेश्वराच्या शक्तीचा लोकांच्या अंतःकरणात उपयोग व्हावा म्हणून परमेश्वराने हा ज्ञान शक्ती स्वीकार केली. बाबांनो, मोडण्याच्या माध्यमातून शरीराच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्या विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावा, ज्ञानशक्तीचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावा. ज्ञानशक्तीनी आपलं जीवन उजळ बनवावं. आपण अंधारात पडलेलो आहे, आपल्याला कळत नाहीये, आपण कोणत्या वाटेने जावं हेच कळत नाही. वाटाच समजत नाही आणि वाटा नाही समजल्या की माणसाची द्विधा अवस्थेत होते. आणि द्विधा अवस्थेतीत असलेला माणूस, द्विधा अवस्थेत असलेला हा माणूस याचे विचार सुंदर बनवण्यासाठी देवाला मौन धारण करावं लागलं. सहजासहजी तुमचे विचार बदलले नसते. एक गोष्ट आहे महात्मा गांधीची. एक आई आपल्या मुलाला घेऊन महात्मा गांधीजवळ गेली. काही त्रास असेल त्याला, बा अशी अशी याला व्याधी आहे, काय करू. महात्मा गांधींनी सांगितलं 3 दिवसांनी या. 3 दिवस झाले. 3 दिवसांनी परत ती बाई त्या मुलाला घेऊन गांधीजी जवळ आली आणि गांधीजीला म्हणते की आता सांगा. म्हणे तुम्ही असं करा, याला व्याधी आहे, व्याधी जर तुला नष्ट करायची असली तर तुम्ही दररोज गुळ खायचा बंद करा, गुळ खाऊ नका. त्या बाईने विचार केला, अरे हे तर त्या दिवशी सांगू शकले असते की गुळ खाऊ नका, आजच का सांगताय. त्या दिवशी सांगायला पाहिजे होतं. त्या बाईने मनामध्ये जो प्रश्न होता, विचार होता, तो गांधीजीला विचारला की तुम्ही तर त्या दिवशी सांगू शकत होते की गुळ खाऊ नका, 3 दिवसांनी काय सांगितलं. म्हणे मीच गुळ खात होतो, मी गुळ खात होतो, तुला कसं सांगू गुळ खाऊ नका. पहिले आपल्याला आचरण करावं लागतं, त्याच्यानंतर दुसऱ्याला सांगावं लागतं. हा आदर्श स्वामी चक्रांनी ओळखला, हा आदर्श स्वामी चक्रांनी ओळखला म्हणून प्रथमतः मौन धारण केलं, सालवर्डीच्या पर्वतात वास केला. त्याच्यानंतर आपल्याला सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला प्रभावणार. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण सुद्धा कोरडे पाहिजे. असं व्हायला नको. स्वामी चक्राला माहीत होतं की तुमचे विचार खूप खराब आहे, तुम्ही तुमचा विचार बदलणार नाही. म्हणून तुमचे विचार बदलवण्यासाठी देवाला मौन धारण करून सालवर्डीच्या पर्वतात अशा प्रकारचं यतिमुनीचा वेश धरून राहावं लागले. बदल अशा यतिमुनीचा वेश धारण केला. म्हणून आपले विचार आपल्या या लीला वैभवाच्या माध्यमातून आमच्या बाबांनी हे प्रोग्राम चालू केलेला आहे. याचा फायदा जर आपल्या अंतःकरणात असला तरच काहीतरी फायदा होईल. म्हणून आपले विचार बदला, आपले कुत्सित विचार बदलून चांगले विचार टाका.